ओके, वॉर्म वेलकम सगळ्यांना पुन्हा एकदा. आणि आज आपला डे 2 आहे. डे 2 ला आपण छानपैकी आपण प्रार्थना करूया, सुरू करूया आपलं सेशन आजचं. राईट, हनुमान चालीसा. आणि या सिरीजला आपण नाव दिलंय बजरंग. बजरंग बघूया आता आपण पुढचे पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये महाराज आणि मास्टर आपल्याला काय प्रकारचं मार्गदर्शन करतात. आज त्रिपुरी पौर्णिमा आहे. सगळ्यांना त्रिपुरी पौर्णिमेच्या शुभेच्छा. इट्स अ व्हेरी पॉवरफुल पौर्णिमा टुडे. आणि आज गुरु नानक जयंती सुद्धा आहे. राईट, ग्रेट वर्ल्ड टीचर गुरु नानक जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. लेट्स गो टू द सेशन. लेट्स डू अ शॉर्ट प्रेयर. हे परमेश्वरा, टू द सुप्रीम गॉड, प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, माझे गुरु मास्टर चोआकोक्सुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, जगद्गुरु योगीराज गजानन महाराज, या सगळ्यांना आव्हान करून, सगळे गुरुजन, सगळे श्रेष्ठगण, या सगळ्यांना आव्हान करून, हे परमेश्वरा, थँक यू फॉर द डीपर अंडरस्टँडिंग अपॉर्च्युनिटी फॉर हनुमान इन हनुमान चालीसा. थँक यू. To all of you, good evening, and I welcome you all for the session. Give me a minute, huh? I will be back. All right. Let's proceed. Thank you. So, आपण बघितलं की आपण एक बजरंग अवस्थेमध्ये आलेलो. बजरंग, राईट. आपण दोन्ही डोळ्यांच्या मध्ये ऐकलं, ब्रेन मध्ये ऐकलं, कानामध्ये आपण बजरंग ऐकलं, आणि एक आपण आपल्या स्वतःला एक रिदम बनवायचा प्रयत्न केला. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण काय केलं तर वी ट्राईड टू थिंक अँड टू क्रिएट आपली स्वतःची हेल्दी सेल्फ इमेज. आपण लॉनवरती चालत होतो, आपण योगा करत होतो, आपण एक्सरसाइज करत होतो, आपण आपले रिलेशनशिप चांगले पूर्ण रिपेअर होताना बघत होतो, रिफ्रेम होताना बघत होतो. ज्या रिलेशनशिपमध्ये आपल्याला विशेष आता काही राहिलं नाही ते रिव्हायटलाइज होताना पाहत होतो. कधी कधी सेपरेशन इज ऑल्सो रिजनोवेशन, किंवा सेपरेशन इज ऑल्सो गुड. इट डिपेंड्स ऑन व्हॉट काइंड ऑफ कर्माज यू हॅव. समटाइम्स द कर्माज आर मॅच्युअर्ड, इट जस्ट हॅपन्स ऑटोमॅटिकली. तर आपण कालच्या सेशन मध्ये आपण पाहत होतो की बजरंग म्हणजे आपल्याला डोळे बंद केले तर आपल्याला आठवलं, जर आपण व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न केला बजरंग, तर आपल्याला एवढीशी इमेज दिसते का बजरंगाची? कशी दिसते? विशाल, येस नो, मोठी, येस नो. आणि मग तो बजरंग बली, तो बजरंग आपण आपल्याला बघायचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देणार आहे. सगळेजण जिथे असाल तुम्ही नीट व्यवस्थित खुर्चीत बसा. कीप युअर स्पाइन इरेक्ट, कंधे सीधे, किंवा व्यवस्थित बसा. रेंगाळत मिंगाळत काहीतरी हनुमान चालीसा ऐकू नका. हे काही असं टाइमपास सेशन नाहीये. इट इज अ व्हेरी पॉवरफुल सेशन. हनुमान चालीसा इज एक्स्ट्रीमली एसोटरिक. एसी का बरं? थांबा. ओके, सो कमिंग बॅक टू हनुमान चालीसा अगेन. सो मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देणार आहे आणि बघा तुम्ही स्वतःला रिलेट करता का नाही करत. एक पॉवरफुल एक्झाम्पल, आपल्याकडे भारतामध्ये चालणारं एक्झाम्पल, पॉवरफुल. जेव्हा आपण सिनेमा पाहत असतो तेव्हा 2.5-3 तास हिरोची जी होणारी घालमेल आहे, हिरो इज स्ट्रगलिंग टू एस्टॅब्लिश, तोपर्यंत आपल्यालाही वाईट वाटत असतं इंटरव्हल पर्यंत. येस ऑर नो? काय रे त्याचे हाल होतात. कधी कधी रडतो आपण. आपला प्रिय आवडता हिरो असेल तर आपण रडतो, आपल्या डोळ्यात अश्रू येतात. येस ऑर नो? खाजगीमध्ये, तुम्ही इथे नाही सांगितलं तरी चालेल. हँड ऑन युअर हार्ट, तुम्हाला माहिती आहे. नंतर मग इंटरव्हल होते. आता तुम्हाला माहिती आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. येस ऑर नो? मग शाहरुख खान त्या अमरीश पुरीच्या मागे मागे जातो काय, तेव्हा तुम्हाला वाटतं की हा इज मेकिंग सम प्रोग्रेस. आणि मग ते सगळं एकदम पॅनिक वरती, एकदम क्लायमॅक्स वरती येऊन उभं राहतं.
तोपर्यंत तुम्ही पॉपकॉर्न आणले असेल तर पटपट पटपट खाऊन घेता आणि त्या कॅरेक्टरशी एकरूप होतो आपण. आणि मग नंतर तो अमरीश पुरी म्हणतो की जा सिमरन अपनी जिंदगी जीले, खतम. शाहरुख खान जिंकला. आपल्याला वाटतं आपलीच पोरगी आपण व्यावून दिली किंवा आपणच स्वतः शाहरुख खानच्या मोडमध्ये जातो. पोरी असतील तर त्याला वाटतं की आम्हीच काजोल झालो. येस ऑर नो. दूसरा एग्जाम्पल, और साहब मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता. अरे हो रे बाबा, अमिताभ बच्चन, कळलं रे बाबा, इस सदी के महानायक. गोंधळ टिकडीत झालेले आहेत सगळे. असो, पण तो जेव्हा पिटाई करतो अमर अकबर अँथनी मध्ये, एक फाईट मारा, इधर मारा उधर मारा, मनस्वी आपल्याला काय वाटतं, त्यांनी धुलाई करावी. येस ऑर नो. जेव्हा तो धुलाई करत असतो तेव्हा 2.5 तास झाल्यानंतर जेव्हा तो पिटाई करतो विलनची, मार मार त्याला चोपून काढतो, तेव्हा आपल्यातला पण बजरंग जागा होतो, म्हणतो आपल्यातला पण अमिताभ बच्चन अजून मार त्याला, यांनी खूप त्रास दिलाय माझ्या हिरोला. येस ऑर नो. आपण त्या मूवीमध्ये, आपण त्या टीव्ही पाहत असताना, नेटफ्लिक्स वगैरे काही तुम्ही पाहत असाल तर आपण पाहत असताना, तुम्ही म्हणजे मी पण, आपण त्या कॅरेक्टरमध्ये एवढ्या आतमध्ये गेलेलो असतो की तुम्ही जर आठवलं आता नेक्स्ट टाइम, तेव्हा वेन यू सी अ फिल्म और यू सी अ सिरियल और वॉट एव्हर, तेव्हा तुम्ही रिलेट करू शकाल की येस, हिला असंच पाहिजे, असंच वाटत असतं तुम्हाला आणि मला. येस और नो. याला असंच पाहिजे होतं, बरं झालं असंच झालं, चांगलीच खटियाखडी खराटपट्टी काढली. असं काय 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 आपले वाक्प्रचार आपण वापरतो. मला तुम्ही सांगा की असं तुम्ही कॅरेक्टरमध्ये स्वतःसाठी किती वेळा गेला? गंभीर प्रश्न आहे. ज्या सिमरन जिंदगी जिले हे सगळ्यांना आठवत आहे. दिल चाहता मधलं गोवा सगळ्यांना आठवत आहे. राइट. डावर साहब मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता हूं, हे सगळ्यांना आठवत आहे. मेरे पास गाडी आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स आहे, हे सगळ्यांना आठवत आहे. मेरे पास माँ है, माझी माँ पण मला दिसते इथे सेशन मध्ये, हेही सगळ्यांना आठवत आहे. पण स्वतःसाठी आपण ज्या सुखद आठवणी ठेवायला हवेत ते आपण आठवतो का? उत्तर त्याचं नो आहे. पटकन आठवत नाही सर. काही जीवनात आपल्या जे व्यवस्थित चाललेलं नाही आहे त्याची मेमरी फ्रेश आहे. जर मी आता तुम्हाला सांगितलं किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारला की खिडकीतनं बाहेर बघा आणि मला सांगा काय दिसतंय, तुम्ही म्हणाल मला झाड दिसतंय. मी तुम्हाला सांगितलं झाडावरची पानं बघा, तुम्ही बघाल पण ती मोजणार आहात का? आन्सर द क्वेश्चन इज नो. इट इज इरेलेव्हंट टू यू. सो मेमरी इज सब्जेक्टिव्ह. पाहिजे तेव्हा ठेवू शकतो, पाहिजे तेव्हा काढू शकतो, पाहिजे तेव्हा ठेवू शकतो, पाहिजे तेव्हा काढू शकतो. आपण शाळेमध्ये 29चा पाढा शिकलो. आता जर मी तुम्हाला इकडे स्क्रीनवरती विचारलं 29 गुणिले 7 किती होतात, तुम्ही व्हिडिओ बंद कराल. येस ऑर नो. राईट. जे लोक युट्यूबला बघतील ते लोक नंतर टाकू शकतील बिकॉज दे हॅव टाइम. पण आठवतो का पटकन? 1272 आठवत आहेत, 14×5 = 60 आठवत आहेत, 20चा पाढा इझिली आठवतोय. माझी आई आता मला स्क्रीनवरती दिसते म्हणून 24चा पाढा थोडासा कठीण वाटतोय, 29वा अजून कठीण, 27वा अजून कठीण. आठवतोय 27चा पाढा, टेबल आठवतोय 27चा. गौरव सर मला दिसत आहेत, फिजिक्स शिकवतायत, मॅथ शिकवतायत. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? द सब्जेक्टिव्ह मेमरी, द मेमरी इन द ब्रेन न्यूरॉन्स इज व्हेरी व्हेरी सब्जेक्टिव्ह. आपल्याला ते ठरवतात, आपण ठरवू शकतो आपल्याला काय पाहिजे काय नको. जसं मागच्या 5 तारखेला 5 ऑक्टोबरला आपण काय जेवलो आठवतो का मला? छे सर काहीतरी काय मागच्या आठवड्यात आठवत नाहीये. व्हॉट आर यू सेइंग? इफ दॅट इज अ केस,
मग ह्या मेमरीज आपल्याकडे कशा काय जिवंत आणि जाग्या असतात कायम, जिथे आपण दुखावलं गेलेलो. आणि का बरं आपलं माइंड आपण स्वतःला ट्रेन करू शकत नाही? वाय डू यू थिंक सो? त्याचं उत्तर हनुमान चालिसामध्ये पवन तनय. पवन, द माइंड इज, आपण सगळीकडे ऐकतो मन हे चंचल आहे, वाऱ्यासारखं आहे. तुम्ही गेलात का नाही आता? ज्यांनी दिलवाल्याने बघितलंय दुल्हनिया मेहंदी लगा के रखना, त्यांना सगळ्यांना आठवलंय. त्यांना तिचा ड्रेस पण आठवलाय. त्यांना अमरेशपुरीचा पण ड्रेस आठवलाय. त्यांनी धोतर घातलेलं की शर्ट पॅन्ट घातलेलं की काय त्यांनी कोट घातलेलं हे आठवलंय. त्यांना तर कबूतर पण दिसली असतील. याचा अर्थ माइंड कॅन बी प्रोग्रॅम्ड अँड रिप्रोग्रॅम्ड अँड डिप्रोग्रॅम्ड. जर तुम्हाला कालची भाजी आठवत नाहीये, कालची परवाची 20 वर्षापूर्वीचा सिनेमा आठवतोय, हे गंमत आहे मोठी. जर त्या सगळ्याची उत्तरं तो सिनेमा आठवतोय, डायलॉग आठवत आहेत, द वे डायलॉग्स वर डिलिव्हर्ड बाय द रिस्पेक्टिव्ह हिरो ते आठवत आहेत, याचा अर्थ काहीतरी आपण सेव्ह करू शकतो आणि काहीतरी आपण डिलीट करू शकतो. येस और नो? मग ह्याचा अर्थ असा पण आहे की काही अशा मेमरीज आहेत ज्या आपण ठरवलेल्या आहेत की सोडणार नाही. नहीं छोडूंगी, नहीं छोडूंगी, तो नहीं छुटेगा. नाही सोडणार सर, नका सोडू. जर 27चा पाढा विसरला आपण, 17चा पाढा विसरला आपण, काहीच आठवत नाही शाळेतलं मला तर. बरं आहे. केमिस्ट्रीचे सम्स पण मला आठवत नाहीत. माय गॉड. ना स्कूलचे आठवतात ना कॉलेजचे आठवतात. याचा अर्थ न्यूरॉन्स मध्ये ती कॅपॅसिटी आहे, स्विच ऑफ स्विच ऑन, स्विच ऑफ स्विच ऑन. आपण हनुमान चालिसेमध्ये हे का शिकतोय, तर आपण हे समजायचा प्रयत्न करतोय मंगल मूर्ती बनवायची का नाही बनवायची हा निर्णय कोणी घ्यायचा आहे, मी नाही. हनुमानानी तर त्याहून नाही, ते भगवान आहेत. त्या जन्मात ते हनुमान झाले आपल्याला गुरु आणि शिष्याचं नातं कसं असलं पाहिजे हे सांगण्यासाठी. म्हणून ते लॉर्ड हनुमान आहेत, ते चिरंजीव आहेत. त्यांना अशक्य असं काहीच नाही. ते काहीही करू शकतात. ते सूक्ष्म बनू शकतात, उंच बनू शकतात, मोठे बनू शकतात. लंका जाळण्याची त्यांची कपॅसिटी, ते काही करू शकतात. इज लॉर्ड हनुमान. पण त्यांनी ते रूप आणि तुलसीदासाने ते आपल्यासाठी रचलं ते हे सांगण्यासाठी की मंगल मूर्ती बनवायची असेल तर संकट हरण करायला लागतील. आर यू विथ मी? येस ऑर नो? 5 किलो ओझं ठेवून डोक्यावरती 50 किलो आपल्या खांद्यावरती मंगल मूर्ती होऊ शकेल का? नाही होणार ऑब्विसली. तो दोहा आपल्याला काय सांगतोय एकदा वाचूया आपण एकत्र. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप. राईट? लेट मी शो इट ऑन द स्क्रीन. पण नक्की आपल्याला काय काय संकट आहेत आणि ती सारखी आपण हरण करायची आहेत का? येस. पवन तनय संकट हरण. आणि जशी संकट हरत जातील हळूहळू हळूहळू मंगल मूर्ती रूप यायला लागणार आहे. आपला एक संकल्प तर ऑलरेडी हनुमान चालिसेमध्ये तुलसीदासाने दिलेला आहे. हे परमेश्वरा माझी मंगल मूर्ती बनवायची मला. मग या कशी असली पाहिजे मंगल मूर्ती? तशी असली पाहिजे तशी लिहा. ज्यांची आपण साधना करतोय
हनुमान चालिसेमध्ये त्यांच्यावरती श्लोक काय आहे रामरक्षेमध्ये? मनोजवम्मा ऋतुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम. जे वरिष्ठ आहेत बुद्धिमत्तेमध्ये, भगवान हनुमान वरिष्ठ आहेत बुद्धिमत्तेमध्ये. जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वा नर युद्ध मुख्यम श्रीराम शरणम प्रपत्ते. सगळे ऐकलंय मनोजवम्मा ऋतुतुल्य वेग. हा श्लोक सगळ्यांच्या तोंडपाठ आहे. एवढा बुद्धिमत्त वरिष्ठ असलेला भगवान, याची साधना आपण करतोय, हनुमान चालीस आपण म्हणतोय. हे परमेश्वरा, पण संकट हरण करायची वेळ आली की संकट हरण होत आहेत की त्याच्यात माझा हरण होत आहे, माझ्या मनाची घालमेल होतीये का? उत्तर त्याचं हो आहे. Why does it happen? It happens with everybody, by the way. सगळ्यांच्या बाबतीत होत आहे. It happens with all. It happens with everybody. हे अटळ आहे. घालमेल होणं अटळ आहे. अनुभव असे येणं अटळ आहे. पण त्याचे जे प्रमाण आहेत ते आपण निश्चितपणे कंट्रोल करू शकतो. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी पहिला दुआ जो आहे, आपल्याला शरण जायचं सतत. लेट्स गो बॅक टू द हनुमान चालीसा अगेन. संकट हरण करण्याची ताकद कोणामध्ये आहे? संतांमध्ये आहे. श्री गुरु चरण. काय सांगितलंय? श्री गुरु चरण. श्री गुरु चरण. कोणामध्ये ताकद आहे? गजानन महाराजांनी त्यांच्या पारायणामध्ये सांगितलंय, संतांची ताकद आहे फक्त. गंडांतर म्हणजे आकस्मिक मृत्यू काही कारणास्तव जर येत असेल, ती चेंज करण्याची ताकद, संकट हरण ही फक्त आणि फक्त गुरुचरणी अर्पण. जे गुरुचरणी आहेत त्यांना ही सुरक्षा आहे. असं मी म्हणत नाहीये, असं महाराजांनी गजानन विजय ग्रंथामध्ये दिलेलं आहे. त्यांनी मृत्यूचे 3 प्रकार आहेत, मी उद्या सांगेन तुम्हाला. आर यू अंडरस्टँडिंग? सेटअप होतोय टोन हनुमान चालिसेला? आर यू विथ मी एव्हरीबडी? जर 29चा पाढा आठवत नाही, 27चा आठवत नाही, 13चा आठवत नाही, 17चा आठवत नाही, कारण पहिल्यापासून 13, 17 असे पाढे कायम आपल्याला टेबल्स आपल्याला कठीणच वाटलेले आहेत. येस हो ना? मग आपल्याला संकट हरण जर करायचं असेल तर हनुमान चालिसेतला पहिला दोहा जो आहे, त्यातला पहिला वर्ड श्री गुरु चरण. पडद्यावरती तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवतोय आता. श्री गुरु चरण किती पॉवरफुल आहे. मी काही चरण गुरुजनांची पडद्यावरती तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे. तुम्हाला ऑलरेडी जर गुरु असतील तुम्ही त्याचं दर्शन घ्या. मला असं वाटलं तुम्हाला हे दाखवावं म्हणून मी आय जस्ट शो इट टू यू. ह्या पादुका आहेत दत्तांच्या गाणगापूरला. असं म्हणतात ह्या पादुका नाही आहेत, कारण ह्या पादुकांसारखं दिसत, ते पादुकांसारख्या दिसत नाहीत. हे त्यांचं हृदय आहे. उजव्या बाजूला दिसतात ते साईबाबांच्या पादुका आहेत. श्री गुरुचरण. शंकर महाराजांच्या लेफ्ट साईडला. whenever you are going to the temple, मी सांगतो तुम्हाला, we cannot comprehend anything crown to crown. तर कॉम्प्रिहेन्शन इम्पॉसिबल आहे. जे प्राणिकलिंग शिकलेत त्यांना माहिती आहे मी एक्झॅक्टली काय बोलतोय. तो लॉर्ड हनुमान, ह्याच्या आधीच्या सेशन मध्ये पण आपण सांगितलंय, कुठलाही फोटो गुगल करा, भगवान हनुमान हे प्रभू रामांच्या चरणाशी त्यांची नजर आहे. यू वॉन्ट टू गुगल? लेट्स गुगल इट टुगेदर. कुठलाही फोटो बघा त्यांचा, कुठलाही. लॉर्ड हनुमान इज वॉचिंग द फीट ऑफ हिज टीचर.
एनी पिक्चर. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. आणि कायम राईट यू सी की ते जेव्हा ज्या मुद्रेमध्ये आहेत राईट यू ऑलवेज सी की भगवान हनुमान हे एका विशिष्ट मुद्रेमध्ये बसलेले आहेत. तुम्ही सुद्धा त्या विशिष्ट मुद्रेमध्ये जे मराठी गुरुचे रिट्रीट अटेंड केलेले आहेत ते त्या एस्पेशली हनुमान चालीसा सेशन मध्ये त्या मुद्रेमध्ये बसा तुम्ही अँड चेक युअर चक्रास आफ्टर दॅट. हनुमान पोज मध्ये बसून जर तुम्ही हे सेशन केलं you'll have a very very different understanding. Some of you are attending retreat इथे मला दिसत आहेत. बरेचसे लोक जी तुम्ही रेग्युलर रिट्रीट अटेंड करताय. जाऊ पुढे. Are you all with me? श्री गुरु चरण सरोज रोज सतत on the feet of the teacher. सतत when you are on the feet of the teacher, मी तुम्हाला सगळ्यांना हे पुस्तक रेकमेंड करीन. शंकर महाराजांच्या मठामध्ये मिळत आहे. हे डॉक्टर धनेश्वर आहे. डॉक्टर धनेश्वरांच्या आवाजामध्ये दुर्मिळ ऑडिओ आहे. डॉक्टर धनेश्वर ज्ञानेश्वरी मधले काही इन्साइट्स काढून गुरूंविषयी बोलतायत. ज्यांना गुरु आहेत ते जेव्हा चालू करतात सांगायला, ते 35 मिनिटाचे ऑडिओ मी तुम्हाला पाठवतो ग्रुपमध्ये. युअर आईज विल नॉट स्टॉप वॉटरिंग. डोळ्यात अश्रू थांबणार नाहीत. सतत काय करतात गुरु आपल्यासाठी. फॉर दोज ऑफ यू हु आर प्राणिक हिलर्स, अराटिक योगा आणि किमान पक्षी सोल शिकलेले आहेत, दे कॅन अंडरस्टँड डायरेक्टली. त्या ऑडिओमध्ये डॉक्टर धनेश्वर सांगतायत की आपले गुरु जे आहेत, आपण म्हणतो की ही सेवा झाली, ही सेवा मी करतोय. आज गुरु नानक जयंती आहे. काही जण आपण सेवेमध्ये सहभाग करतोय. इथे मी सेवेसाठी महाराजांनी उभा केला तेव्हा मी उभा राहिलो. काही जण आता मला मगाशी फोन आला मठामध्ये की दादा काही कार्यक्रम आहेत. बोलो वा छानच, मी येतोय, माझा सहभाग नोंदवा. तुम्हाला काय वाटतं कोण करताय? The Guru is accessing us. The Guru is accessing us. तुम्ही धनेश्वरांच्याच आवाजात ऐका. The Guru is accessing us. आपलं अंतःकरण by calling it for the service. It's not a joke, I am telling you. The Guru is accessing our अंतःकरण, our cords, spiritual cord. आणि आपल्याला त्यांना जसं घडवायचंय तसे ते घडवतात. सोपं आहे वय प्रकरण. त्यामुळे आज ज्यांना सेवेचा लाभ मिळालाय गुरुद्वारामध्ये, मठामध्ये, जस्ट थँक टू द टीचर की मला आज माझ्यावरती काम झालंय. आज माझं अंतःकरण कालपेक्षा शुद्ध झालेलं आहे. तो ऑडिओ ऐकलात तुम्ही ना, त्याच्यानंतर कोणाशी बोलणार नाहीत तुम्ही. मी सांगतो तुम्हाला, यू स्टे क्वाइट. इट्स व्हेरी पॉवरफुल. मी पाठवतो तुम्हाला. शंकर महाराजांच्या धनकवडीच्या ऑफिशियल चॅनल युट्यूब, त्याच्यामधनं पब्लिश केलेला आहे. ऑथेंटिक व्हिडिओ आहे तो, ऑथेंटिक ऑडिओ आहे तो. That's the power of
मी आता तुमच्याशी बोलतोय तरी आय एम जस्ट कनेक्टेड बॅक. अशी ही श्री गुरूंची आपली चरण आहेत. आपल्या गुरूंची जी चरण आहेत, इथे जेव्हा मी आता हे जेव्हा स्लाइड बनवत होतो तेव्हा मी जेव्हा दत्त महाराजांची मी जेव्हा ही चरण इंटरनेटवरनं गुगलवरनं जेव्हा मी लिहित होतो तेव्हा मी आय वॉज एक्सपिरियन्सिंग दॅट ऑलरेडी. जेव्हा मी स्लाइड बनवत असताना आय वॉज एक्सपिरियन्सिंग इट ऑलरेडी. आय कुड फील द व्हायब्रेशन्स. तुम्ही पहा, थोडस तुम्ही बेंड करा, थोडस नतमस्तक व्हा त्या चरणांची परत एकदा दत्त महाराजांच्या. ऑर यू कॅन इमॅजिन युअर टीचर, जे असतील ते तुमचे टीचर असतील, गुरु असतील. जस्ट इमॅजिन आणि म्हणा की हे परमेश्वरा, या जन्मात मला हे भाग्य लाभलेलं आहे की मी ह्या गुरूंच्या, गुरुजनांच्या ह्या चरणी अर्पण करत आहे स्वतःला. कशासाठी अर्पण करतोय? तर जीवनातली ही 4 फळं जी आहेत त्याच्यासाठी अर्पण करतोय. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. नतमस्तक व्हायचंय. म्हणा मला स्वीकारा. या चरणांवरती सरोज एव्हरीडे, रज, निज, दिवसा रात्री माझं मन जे आहे ते स्थिर करायला मदत करा. कंटिन्यू टू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड. ज्यांना ऑलरेडी गुरु आहेत त्यांना म्हणा की गुरूंचं नाव घ्या, म्हणा की थँक्यू. पण माझी संकट जी येत आहेत जीवनामध्ये ती हरण करा महाराज. या सगळ्या निगेटिव्ह शक्ती आतापर्यंत जिंकत होत्या, मला हरवत होत्या महाराज, पण आजपासनं मी बजरंग अवस्थेमध्ये जायचं ठरवलेलं आहे आणि तुमच्या चरणी मी अर्पण करतोय माझं मन हे शुद्धीकरणासाठी. पवन तनय, तनय म्हणजे बॉडी, तन म्हणजे बॉडी. पवन तनय संकट हरण. पण मी माय माइंड अँड माय बॉडी मी अर्पण करत आहे तुमच्याकडे. आय सरेंडर ऑन द फीट ऑफ माय टीचर. फॉर प्युरिफिकेशन, शुद्धीकरणासाठी. मला स्वीकारा म्हणा. दोन्ही हाताची ओंजळ करा, म्हणा महाराज मला स्वीकारा. गुरुजनांना म्हणा की मला तुम्ही तुमच्यात कक्षेमध्ये घेतलं, तुमच्या सावलीत घेतलं, मी आभारी आहे. एक्सप्रेस युअर ग्रॅटिट्यूड. इफ यू हॅव टीचर यू से थँक्यू. मी आभारी आहे, कृतज्ञ आहे. नाही मला समजण्याची कॉम्प्रिहेंस आय कॅनॉट कॉम्प्रिहेंड म्हणा.
मला नाही समजणार माझ्या लिमिटेड अंडरस्टँडिंग मध्ये. मला माफ करा, पण ही अगाध शक्ती जी आहे तिच्या चरणी मी वंदन करतो आहे. आणि गुरु हनुमान चालिसेतला जो गुरु शिष्याचा जो भाग आहे तो म्हणा मी आत्मसात करायचा प्रयत्न करतोय. हळुवारपणे कम बॅक and just in your mind say Bajrang. Oh my God. Take a long deep breath. Gently rub your hands. Open your eyes under your palms. Better. That is the power of the teacher. झालं मन स्थिर होत आहे. कॉन्फिडन्स आहे की होणार आहे. एकदा राईट हँड तुमच्या हार्ट चक्रावरती ठेवा. म्हणा की जमलं की आपल्याला. आय कुड डू इट यार. सांगा स्वतःला जमतंय म्हणा मला. आय एम रेडी टू लर्न. काय करायला लागेल? श्री गुरु चरण सरोज रज निज सतत. पण फोन मध्ये स्क्रीन सेव्हर वगैरे असलं काही ठेवू नका. कारण काही जण तुम्ही फोन बाथरूम मध्ये घेऊन जाता. इट्स अ डिझास्टर. डोंट डू दॅट. फोन आपण तसाच ठेवतो किंवा इट इज मिसहँडल्ड समटाइम्स. सो डोंट डू दॅट. स्क्रीन सेव्हर वगैरे असले काही प्रकार करू नका. थांबूया. येस. जर चित्त तुमचं शांत झाल्यासारखं वाटत असेल तुम्हाला, असं म्हणा की येस मला एक्सपिरियन्स केला मी, मला छान वाटतंय. येस नो वाटतंय? छान वाटतंय सगळ्यांना? श्री गुरु चरण सरोज रज नीच. आज महाराजांनी वेगळ्या पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं करून घेतल्या. असं मागच्या ही कदाचित 15वी सिरीज असेल. 15वी आय डोंट नो. असं फर्स्ट टाइमच केलंय. थांबूया. राईट. हनुमान चालिसेकडे जाऊया. 6:40 झालेत ऑलरेडी. जे युट्यूब वरती ऐकणार आहेत थँक्यू. तुम्ही तुमची हनुमान चालिसा पूर्ण करा. ऐका. आपण लगेचच सेशन मध्ये जाऊया. सो